जय शिवराय, जय भीम, जय लवजी, जय संविधान। आज रात्री जो हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे दीपिका मार्केटच्या समोर, आज या भारत देशामध्ये महागाईचं आणि रोजगारीचं हे प्रमाण खूप वाढलेलं आहे। त्यात प्रत्येक गोष्टीमध्ये आज गोरगरीब त्यात मारला जातोय आणि ही दुर्घटना म्हणजे एक खूप निंदनीय आहे। त्याकरता प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने आणि नगरपालिकेने या ठिकाणी खरंच आमचे संजय पवार जे म्हटले की सीसीटीव्हीच्या ठिकाणी सोय करणं फार गरजेचं आहे। या पुढे अजून असे अनुचित प्रकार घडू नयेत आणि घडले तर याला काही दुजारा तर मिळतच नाहीये। आज या ठिकाणी आग लावली गेली का लागली याचंही काही कल्पना कोणाला मिळणार नाही किंवा काय होणार नाही याचं। तर माझी एकच विनंती आहे की ह्या सगळ्या नुकसानीची भरपाई जर आपण देत असाल तर ते खूपच चांगलं आहे आणि आमचं संपूर्ण रोजगार ऑफर्स असतील हे सगळे जे संघटना आहेत या सगळ्या संघटनेचं नगरपालिकेला सहकार्य असतं। कायम आम्ही त्यांच्या पाठीचे असतो, ते आमच्या पाठीचे असतात। त्यांच्या एका शब्दाला आमचा मान असतो, ते सांगेल त्या गोष्टीला आम्ही तयार असतो आणि खरोखर इथून पुढे असं कोणतीही घटना घडू नये याकरता त्यांनी ही गोष्ट करावी अशी मी नम्र विनंती करतो। ऑल इंडिया पॅंथर सेना रोजगार आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष अजय गाडगे। घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। साधारण 1:30 ते 1:45च्या दरम्यान इथं आग लागलेली आहे किंवा लावलेली आहे असं आम्हाला काही नक्की काय सांगता येत नाही, परंतु घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। नगरपालिकेने, पोलीस प्रशासनाने आमची एक त्यांना विनंती आहे, इकडे या साईडला जिथे जिथे दुकान आहे तिकडे जरा सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे ठेवले तर जरा बरे होईल। चोरीचे वगैरे प्रकार पण होत्यात। झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। कशी झाली काय झाली आता देव जाणे। पोलीस प्रशासनाने त्याचा हे योग्यरित्या तपास करावा आणि आमच्या या माणसांचे जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई द्यावी एवढं सांगतो। आणि दुसरी गोष्ट आमच्याही लोकांना सांगतो, सगळ्यांनी व्यवस्थित राहावा। कचरा कागद बिगद आजूबाजूला कुठे ठेवू नका आणि पोलीस प्रशासनाला जे काही येईल ते त्यांना मदत करा। नगरपालिकेला एक आमचं सांगणं आहे, फक्त एकच सांगतो की या एरियात सीसीटीव्ही कॅमेरे ठेवाच, कारण इथं फार असले प्रकार व्हायला लागलेले बस।